हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर ज्या गोष्टीची तयारी आम्ही करत होतो फायनली ते झालेलं आहे। मोऱ्याचे जे पॅटर्न मी तयार करायला दिले होते ना, तर ते आले होते रात्री, तर आज मी लगेचच तयारी करायला चालू केली। तर आता हे तुम्हाला उलट दिसत असेल, मी बॅकनं पण तुम्हाला दाखवेन, हे फ्रंट कॅमेरामुळे उलट दिसत असेल तुम्हाला। तर याच्यामध्ये मी कलर कॉम्बिनेशन पण ठेवलंय, आता ग्रीन सोबत पिंक, त्याचबरोबर ग्रीन सोबत रेड, ग्रीन सोबत ऑरेंज असे मी कलर कॉम्बिनेशन 3-4 ठेवलेत। पर्पल कलर सुद्धा ह्याच्यामध्ये येणार आहे। आता सध्याला तर मी फक्त ग्रीनच स्टॉक अवेलेबल केलेला आहे आणि ऑर्डर आल्या चांगल्या स्टॉकमध्ये तर मग आपण पर्पल वगैरे घेऊ। पण ते कसं असतं, जे प्रिंट करणार आहेत ना, आम्ही अंकलेश्वरवरून प्रिंट करून आणलेलं आहे आणि ही वॉशेबल प्रिंट आहे, म्हणजे धुतली ना जोपर्यंत कपडा फाटणार नाही तोपर्यंत ही प्रिंट निघणार नाही। जशी टी शर्टवरती केली जातं ना, टी शर्टवरती लिहिलं जातं सेम तशा फॉर्म्युल्यामध्ये हे लिहिलेलं आहे। त्याच्यामुळे जोपर्यंत हा कपडा फाटणार नाही तोपर्यंत ही प्रिंट सुद्धा निघणार नाहीची फुल वॉरंटी आहे। त्यामुळे मग आम्ही अंकलेश्वरवरून तयार करून आणलं। आम्हाला हे 40 रुपयाला एक दिलेलं आहे, छोटं होतं ते म्हणून, म्हणजे एकच लेटर होतं म्हणून। आता मी इथं ना असं लाडका देव बाप्पा असं पण काही पॅटर्न तयार करायचा विचार करत होते, पण यावेळेस मी फर्स्ट टाइम ट्राय करते काहीतरी वेगळं, त्याच्यामुळे ते चालेल का किंवा रिस्पॉन्स कसा येईल हे सगळं बघून मग त्याच्यानंतर मी ठरवणार आहे। तर आता हे जरी 40 रुपयात रेडी झालं असलं तरी आम्हाला जायचा यायचा खर्च वेगळा गेलेला होता, त्याच्यामुळे ह्या प्रिंटचे मी प्रत्येकी प्रिंट मागे 100 रुपये असा मी रेट पकडलेला आहे प्रिंटच्या मागे। आणि दूर आहे, इथून दूर जावं लागतं आणायला, आणि रुद्रचे पप्पा पावसामध्ये गेले होते रेनकोट वगैरे घालून, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण मेहनत असते। तर हा असा कॉम्बिनेशन राहणार आहे। कॉम्बिनेशनमध्ये ना जास्त छान दिसतं। बरेच जण म्हणतात की नाही आम्हाला ग्रीन आणि ग्रीनच पाहिजे, तर त्यांना ग्रीन पाहिजे त्यांना ग्रीन पण भेटेल असं कॉम्बिनेशन राहणार आहे। हे बघा, गणपतीसाठी स्पेशल आणि खरंच खूप सुंदर आहे। व्हाईटमध्ये शक्यतो बऱ्याच जणांनी पॅटर्न रेडी केलेत, पण व्हाईट ना कलर याच्यावरती खूप असं हे दिसते की हाताने कलर केला असं वाटत होतं, त्याच्यामुळे व्हाईट ते व्यवस्थित कॉम्बिनेशन होतच नव्हतं ग्रीनवरती। ह्याच्यामध्ये मी अजून पण कलर अवेलेबल करेन, पण जर ऑर्डर यायला लागल्या, चांगलं चालायला लागलं तर त्यानंतर असा ग्रीनला ग्रीन पण भेटणार आहे। हे बघा, हे 1 वर्षाच्या खालच्या मुलीचे, त्यामुळं 1 वर्षाच्या खालच्या मुलीसाठी भाई नाही दिली, कारण कसं होतं खूप लहान असेल ना तर भाई दिली ना अगदी हे वाटत नाही, ज्यांना पाहिजे त्यांना भेटेल असं नाही की भेटणारच नाही, पण वेगवेगळे थोडंसं रेडी करायचा प्रयत्न केला। त्यानंतर बघा मग ही फ्रॉक एक रेडी केली। फ्रॉकमध्ये पण खाली पिंक पाहिजे असेल आणि स्लीव्जला पिंक पाहिजे असेल तर असं सुद्धा कॉम्बिनेशन मी देणार आहे, खालच्या घेरला पिंक आणि स्लीव्ज पिंक, त्याचबरोबर स्लीव्ज रेड खालच्या घेरला रेड असं पण देणार आहे। आणि ह्याच्यामध्ये माझ्याकडे अजून एक पर्पल कलर पण अवेलेबल आहे, त्याच्यावर पण आपण प्रिंट करून आणू जर चांगलं चाललं। आधी हे संपले तर आता इथं मी भरपूर पॅटर्न रेडी केलेले आहेत, एक 11 पॅटर्न रेडी केले, 11ची क्वांटिटी मी रेडी केली, कारण ते प्रिंट जे करतात ना ते सिंगल पीसवर नाही प्रिंट करून देत, ते कसं राहतं त्यांना बल्कमध्ये लागते, एकतर 10 पीस 11 पीस असे द्यावे लागतात, मग एकाच कलरच्या 11 द्यावे लागतात, कारण एकाला त्यांना शेड सिलेक्ट करावा लागतो, कोणता शेड सिलेक्ट करायचा ते। तर सगळे छान छान असे पॅटर्न मी रेडी केलेत आणि आता बघूयात कसा रिस्पॉन्स येतोय, कसं चालतं। हे 11 तर जातील अशी मला पूर्ण म्हणजे वाटतंय, कारण आषाढ एकादशीच्या वेळेसच माझे बऱ्यापैकी मी प्रिंट पण नव्हतं केलं, इतके सारे जण प्रिंट करणाऱ्यांचे व्हिडिओ होते तरी पण लोकांनी माझ्याकडून बऱ्यापैकी म्हणजे घेतले, त्यामुळे मला असं वाटतं की चालेल। आणि काहीतरी वेगळं मी केलेलं आहे, येलो कलरमध्ये केलंय, तर बॅकनं मी तुम्हाला दाखवते चला। तर हे बघू शकता, एक 2 महिन्यापासून ते साधारणतः 8 वर्षाच्या मुलीपर्यंत मी रेडी केलंय। 8 वर्षाच्या मुलीला आपण खाली फ्रिल पण टॉपला देणार आहोत आणि हे असं लिहिलेलं आहे, खूप सुंदर आहे दिसायला सुद्धा। नाही बघा, सगळा राडा पण पडलेला आहे, कारण सकाळी उठल्यापासून मी हेच काम करते, तर हे असं खूप सुंदर दिसतंय। आणि ही वॉशेबल प्रिंट आहे, कितीही तिला धुवा काही करा काही सुद्धा निघणार नाही, इतकी सुंदर असं प्रिंट केलं आहे। इथं हे जास्वंदाचं फूल आम्ही करायला लावलं होतं त्यांना, पण त्यांनी लक्ष नाही दिलं की काय माहीत नाही, पण हे मला वाटतंय की असंच छान दिसतंय फुलापेक्षा, हे खूप सिंपल आणि सोबर असं छान वाटतंय। आणि हे बघू शकता, हे खूप सुंदर असं वाटतंय मला पण। आणि हे ओरिजिनल खण आहे, ओरिजिनल खण कपड्यामध्ये आपण दिलंय, बघू शकता कॉटनचं आहे, ओरिजिनल खण आहे, आतमध्ये अस्तर पण फुल राहणार आहे। तर अखंड 15 ते 20 दिवसानंतर हे पार्सल आलेलं आहे अस्तरवाल्याचं। तर ह्यावेळेस मी त्यांना म्हटलं की 16 रुपये मीटरवाला द्या अस्तर, बघू कसं येतंय तरी। आणि जे क्रेपचं आहे मग ते नॉर्मल आपलं डेलीचं घेतलंय। कॉटनचं जे मी आधी घेतलं होतं 2 वेळेस ना, ते मी त्यांच्याकडून 25ला मीटरवालं घेतलं होतं,
ते कसं होतंय 25ला मीटर, मग दुकानातही तेवढंच आहे 25. आपण जरा जास्त क्वांटिटीमध्ये दिलं ना तर 27 रुपयाला करून देतात. दुकानवाले सुद्धा 27 रुपये करून देतात आपल्याला 1 मीटरच्या मागं. ह्यांचं कसं होतं, ह्यांचं पार्सल येतं आहे कुठून, लांबून, दिल्लीवरून, त्याच्यामुळे ह्याचा कुरिअर चार्जेस ते 500 रुपये घेत आहेत. तर म्हटलं बघू 16 रुपयेवालं जे कॉटनचं अस्तर आहे मागून बघूया कसं आहे. तर अजिबात चांगलं नाही आहे, अजिबात. आता हे 3-4 अस्तर मी मागवलेत, मला फेकून द्यावे लागणार आहेत. बिलकुलसुद्धा कामाचे नाही आहेत. इतकी हलकी क्वालिटी आहे ना. 4 बघा 20-20 मीटर, म्हणजे 20-21, 20-2, 40, 20-30, 60, 80 मीटर अस्तर आहे तो. आणि आता 80 मीटर अस्तर असंच वेस्ट मनी गेलेला आहे, फेकूनच द्यावं लागणार, काहीच काम नाही त्याचं आता. आणि एवढी मोठी नुकसान झाल्यानंतर आता मला, तरी तो अस्तरवाला म्हणत होता की हलकं, म्हणजे हलकं येईल असं नव्हता म्हटला तो म्हटला ठीकठाक आहे असं म्हटला होता 16 रुपयेवाला. मला वाटलं होलसेलमध्ये आहे म्हटल्यावर जे इकडं बाहेर 25-30ला भेटते तेच तिथं होलसेलमध्ये भेटत असेल, आणि जे 40-45ला राहत आहे ते 30-25ला देत असतील असं मला वाटलं. पण नाही, काय चांगलं अजिबात नाही. अगदी डबल टिबल जरी अस्तर लावलं ना तरी पण ते जाड होणार नाही, इतकं जास्त पातळ आहे ते. रेडीमेड ब्लाऊजमध्ये वगैरे असतं बघा तसलं पातळ, एकदम पातळ असतं ना, तर त्या टाईपमधले हे अस्तर आहे. तर मला अजिबात आवडलं नाही आहे. आणि आता ते रिटर्न पण घेणार नाही तो अस्तरवाला. जाऊ दे आता, जे असेल ते असेल. बघू आता. पिंक तर ना खूपच हलकं वाटलं हे मला. दुसरी थोडंसं तरी जाड वाटलं, पण पिंक जास्तच हलकं वाटत होतं. कपड्यानुसार, कलरनुसार पण ना थोडंसं कमी जास्त वाटतं. तर आता मला बसायचं होतं कटिंगला, त्याच्या आधी म्हणले ओपन करूया, म्हणजे लागले एखादं तर काढता येईल. आणि जवळजवळ सगळे ड्रेस कटिंग झाले. इतका वेळ जातो ना मला, कितीच वेळचं मी कटिंग करते माझं मला माहीत नाही. आणि कटिंग केल्यानंतर हा जो राडा आहे ना पडलेला, तो उचलायचा म्हटलं की नकोच वाटतं. दमणला ठीक होतं. दमणला मी ज्यावेळेस कटिंग करून उठायचे ना त्यावेळेसच ते कामवाल्या मावशी यायच्या, आणि हा जो पडलेला सगळा राडा आहे ना तो त्या उचलायच्या. अस्तर वगैरे पण घडी घालून ठेवायच्या. त्यांचं काम राहायचं ते, त्याच्यामुळे खूप कमी काम करावं लागायचं मला. खूप म्हणजे इतका लोड कमी राहायचा. आणि इथं आता सगळं मला एकटीला करावं लागतंय. आणि इथं पण आम्ही कामवाली म्हणजे विचारलं होतं, पण ती काय बाई यायला तयार नाही. ती म्हणे माझ्याकडे भरपूर काम आहे, मला नको आहे काम वगैरे 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 असं. आणि आता त्याच्यामुळं मला इतका राग येत होता ना. आणि एकतरी खूप लेट झाला होता, 6:45 वाजत आले होते. आणि लगेच रुद्रचे पप्पा पण आले की मग लगेच म्हणणार आहेत का राडा घालून ठेवला आहे हे ते. त्यामुळे मला हे उचलणंसुद्धा भागच होतं. किती मी केले असतील, एक 10-12 ड्रेसेसच कटिंग केले असतील, तरी त्या कटिंगचा इतका राडा लगेच पडतो ना. कारण एकच कलरचा ड्रेस नसतो, वेगवेगळ्या कलरचे ड्रेस राहतात. त्यानुसार अस्तर काढून आतलं बाहेर आणावं लागतं. त्यानुसार जेवढं लागेल तेवढं यूज करून जे राहिलं ते वरती परत घडी घालून ठेवावं लागतं. आणि ते पण नीटनेटकं ठेवावं लागतं, नाहीतर नेक्स्ट टाईम मग काहीच सापडत नाही. जसं की आता ही साडी होती, त्या साडीचा एक छोटा फ्रॉक शिवायचा होता, पण आता उरलेली साडी मला व्यवस्थित ठेवावी लागणार आहे. तर नेक्स्ट टाईमपर्यंत ती इतकी चुरकाळून जाते ना की तिचं काही कामच राहत नाही. तर चला, आता मला किती वेळ लागेल माहीत नाही आवरायला, आणि पटपट आता घेते आवरून. तर आता सगळा फायनली पसारा उचलला. आणि आता 2 दिवस म्हणजे उद्याच्या दिवस कटिंगचं काही टेन्शन, आता डायरेक्ट परवाच कटिंग करेल. कारण की आता मला 2 दिवस शिवणंच होत नाही. आज कटिंग केलं ना की मग उद्या शिवणार पूर्ण दिवस, आणि परवा मग दुपारी परत कटिंग करणार. असं एक रुटीन आहे ते ठरलेलं 3 दिवसाचं. आदल्या दिवशी कटिंग करा, परत दुसऱ्या दिवशी शिवा, परत तिसऱ्या दिवशी पार्सल पॅक करून मग परत कटिंगला बसा. तर हे असं रुटीन आहे माझं. आणि सोप्याची कवर वगैरे बदलले ना, इतकं फ्रेश वाटतं ना, असं वाटतं एकदम नवीनच छान असा लुक येतो. म्हणून मग म्हटलं सोप्याची कवर पण बदलून घेते. तर मी कालच ही मशीनचा या व्हिडिओ टाकला होता. मी मोठ्या ब्लॉगमध्ये काही सांगितलं नव्हतं. मला अनबॉक्सिंगचा व्हिडिओ टाकायचा होता वेगळा, कशी चालवायची वगैरे. तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या शिलाईच्या चॅनलवरती टाकेन. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी मशीन कशी चालते थोडक्यात, आणि बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या तर त्याचं काहीतरी उत्तर पण देणार आहे. तर सगळ्यात पहिले ही मशीन आहे एकदम छोटीशी आहे. तर आधीच म्हणजे खूप साऱ्या कमेंट आल्या मला, खूप साऱ्या. त्याचं पुढे मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणारच आहे. पण आता पहिल्यांदा सांगते, मशीनची किंमत आहे फक्त 900 रुपये. तर 900 रुपयात साधा आपल्याला छोटे चार्जर वगैरे असले सुद्धा भेटत नाही. तर आपल्याला पूर्ण मोटरसहित मशीन 900 रुपयात जर असेल तर ती टिकाऊ कशी काय असेल ह्याचं स्वतः पहिल्यांदा म्हणजे आपल्याला लगेच विचार पडतो ना की बाबा खरंच ही टिकाऊ असेल का 900 रुपयात मशीन. आता ही मशीन आहे किट सोबत आहे, त्याच्यामुळे याची किंमत 1300 आहे. जर तुम्ही लिंकवर क्लिक केला असेल तर किट आहे. तर हे किट साधारणतः दुकानात जरी घेतलं ना तरी 500च्या वरती जातं. मी आधीसुद्धा घेतलेलं आहे किट, माझ्याकडे आधीचं आहे, आधीच्या डब्यात होतं.
तर त्यामुळं मग ही मशीन 900 रुपये किंमत आहे मशीनची. जर बाकीचं सामान जरी ऑर्डरवरचं किट जे आहे ना तर ते आपण नाही घेतलं ना तर रुद्राने पूर्ण सुया काढून टाकल्यात. तर त्याच्यासोबत या सुया आहेत सगळ्याच पडल्या. भरपूर साऱ्या छोट्या हात शिलाईच्या लांब कमी छोट्या मोठ्या अशा भरपूर सुया आहेत त्याच्यामध्ये. साधारणतः 15-20 सुया दिसत आहेत. त्यानंतर हे जे छोट्या पिन आहेत ना त्या पण आहेत. किटमध्ये सांगायचं झालं तर मेजर टेप पण आहे. सगळंच आहे थोडक्यात. काय तर हे जर मशीन सोबत एक किट आलं ना तर काहीच घ्यायची गरज नाही. त्याच्यामध्ये हे पण आहे ओपनर पण आहे बघा, शिलाई ओपनर पण आहे. याची क्वालिटी सुद्धा बेस्ट आहे. हा ओपनर मशीन सोबतचे जे ओपनर राहतात ना ते खूप टिकाऊ राहतात. बापरे खोलत पण नाही. आणि त्याच्यासोबत बरंचसं सामान आहे. मी दाखवलं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण. ह्याला सुई टोचून ठेवायचं ते. त्यानंतर हे बटन आहे ते रुद्राने आत्ता सगळा खेळ करून ठेवलाय. त्याच्यानंतर हा छोटासा हे आहे धागा वगैरे जर पकडत नसेल तर त्यासाठी हा थोडा हे पण दिलेला आहे. सोबत एक कैची आहे. आणि प्रेस बटन राहतात ना तर ते प्रेस बटन पण आहे 4. त्यानंतर दोरा ओढण्यासाठी पण आहे. त्याच्यानंतर बॉबिन तर इतक्या सर्व बॉबिन आहेत ना जवळजवळ 10 की काय बॉबिन आहेत. आता ही एक आहे, इथं 2 आहेत आणि ह्याच्यामध्ये 3 आहेत. अजून इथं 2 आहेत. तर एकूण 8-9 बॉबिन आहेत. सोबत एक पेन्सिल सुद्धा आहे मार्किंग करण्यासाठी. आणि हे अंगठ्यासाठी पण आहे बघा, हात शिलाई करताना टोचू नये म्हणून. त्यानंतर ह्या पिन आहेत पिना. आणि मग इकडे आहे ते पूर्ण धागे. आणि धाग्याची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. तर हा ठीक आहे, जा तू तिकडे जा. तू इथे येऊ नको, लाईट चालू केली मी मशीन. जा तू इथून जा. आणि ही आहे छोटीशी मशीन. याच्यासोबत हा फुटर आहे जो की आपल्याला खाली ठेवायचा, याच्यावरती पाय द्यायचा आहे. पण आता हा इतकं छोटा आहे याच्यावरती पाय नाही देऊ शकत, हाताने चालवावी लागेल मशीन अशी. तर आणि हा दुसरा जो हा फुटरचा आहे. आणि ही जो आहे ना ते आपल्याला लाईटला म्हणजे स्विचला कनेक्ट करायचं आहे. तर मी बघा हे केलेलं आहे. तर एकूण ही अशी मशीन आहे. मशीन बघा 900 रुपयाची मशीन आहे. त्या मानानं तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 1-2 महिने चालती. तर या मशीनचं जो टाईम आहे ना तो दिवसाला अर्धाच तास आहे. म्हणजे दिवसातून तुम्ही अर्धाच तास मशीन चालवू शकता. पण ही मशीन कोणासाठी आहे बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की काही कामाची नाही वगैरे. तर आता मी तुम्हाला जे आहे ना ते सगळं खरं सांगणार आहे. तर ही मशीन थोडक्यात कशासाठी आहे, जर समजा कुठे उसवलं शिलाई फाटलं वगैरे तर तेवढ्याला शिलाई मारण्यासाठी आहे. आता आपले काही कपडे काय रोज फाटत नाही. एक कधी फाटतात जेव्हा फाटतील त्यावेळेस आपण त्याला टिप मारू शकतो. जसं 8 दिवसातून 15 दिवसातून आपण चालवणार, कोणी तर महिन्यातून चालवणार. तुम्ही बाही लावू शकता याच्यावरती, बाही पण लावू शकतो. जर ड्रेस अल्टर करू शकतो, थोडं फिटिंग वगैरे करू शकतो. आणि हे काम आपण रोज थोडी करतो. रोज आपल्याकडे नवीन कपडे तर येत नाही त्याला. त्याच्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर ही मशीन टिकाऊ नाही असं तर मी अजिबातच म्हणणार नाही. 900 रुपयात मोटरची मशीन येणं पॉसिबल नाही आहे. 10-10, 15-15 हजार, 10,000 पासून सुरुवात असते मशीनची जर चांगली मशीन घ्यायची म्हटलं तर. तर ही मिनी मशीन आहे आणि चालायला बऱ्यापैकी ठीकठाक आहे. मी चालवून तुम्हाला दाखवते. बापरे बटन चालूच ठेवले या लोकांनी. आणि ह्याच्यामध्ये लाईट पण लागते. हे बघा या मशीनमध्ये लाईट सुद्धा आहे. तर जरा म्हणजे भरपूर सारं त्यांनी हे करून ठेवलेलं आहे. तर भरपूर चांगली मशीन आहे ही, असं म्हणणार नाही मी की चांगली नाही. पण तुम्हाला जास्त कामासाठी चांगली नाही आहे. तुम्ही याच्यावरती दिवसाचा अर्धा तास जरी चालवलं ना तर 1-2 महिन्यामध्ये मशीन बंद पडणार आहे. नंतर रिपेअर होत नाही, रिपेअरिंगला चालत नाही मशीन. बंद पडली की बंद पडली. पण जे फक्त कुठे फाटलेलं उसवलेलं शिवायचं आहे किंवा कुठे एखाद्या वेळेस महिन्यातून कपडे अल्टर करायचे आहेत, कुठं टी-शर्ट फिटिंग करायचं आहे, कुठे बाही लावायची आहे, जर असं तुम्ही करणार असाल तर तुम्हाला 1-2 वर्ष मशीन सहज चालू शकते. बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्स पण आहे. आता सारखी चालवली तर ती नक्कीच बंद पडणार आहे. तर मी चालवून दाखवते. रुद्र तिथला कपडा आणलाय. या मशीन सोबत हा एक टेबल पण आहे जो आपण असा जॉईंट करू शकतो. तर हे बघा आता हे असं मी चालू केले.
इथं जर फूटनी नसेल चालवायची तर इथं स्विचचं बटन पण आहे, ती मी फुल ट्युटोरियल तुम्हाला दाखवेनच कशी चालवायची आहे किंवा बॉबिन कशी भरायची वगैरे याचं मी दाखवणारच आहे. तर बघा फास्ट सांगायचं झालं तर बऱ्यापैकी फास्ट चालते, एवढी काही स्लो वगैरे चालत नाही मशीन की बाबा उसवलेलं शिवायला तुम्ही 2 मिनिटात शिवू शकता, एवढी चांगली मशीन चालते. एवढं मला सांगायचं आहे की तुम्ही उसवलेलं ना 2 मिनिटात शिवू शकता. आता टिकाऊ नाहीये, टिकाऊ सांगायच्या बाबतीत तुम्ही झाला तर मी सांगेन की टिकाऊ अजिबात नाही, त्याच्यामुळे घ्यायचं की नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर तुम्ही फक्त कुठे फाटलेलाच ऊस शिवणार असाल वगैरे तर कधीतरी महिन्यातून चालवणार असाल, आठवड्यातून चालवणार असाल तर ठीक आहे. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत ना तर त्यांच्यासाठी तर ही चांगली आहे असं मला वाटतंय. तर हे तुम्ही बघू शकता, शिलाई सांगायचं झालं ना तर खूप छान शिलाई इथे येते, कुठे लूज नाही पडत की कुठं काही नाही, एकदम चांगली शिलाई येते. आता खूप जास्त डुगडुग चालते, हळूहळू तरी फास्ट चालते, एवढंही काही अशी स्लो नाही. जर आता थोडं काम असेल 5-10 मिनिटाचं तर त्याच्यासाठी ठीक आहे, पण शिलाई चांगली होते ना. हे कसं आहे, तुम्ही इथं फूट जर नसेल वापरायचं हे वाला फूट तर इथं दाबून ठेवायचं आणि मशीन आपल्या आपण चालते, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत चालते ती. तर हे बघा चांगली शिलाई येते, शिलाईचं टिप वगैरे पण चांगली येते. आता टिकेल किती दिवस याची काही गॅरंटी वॉरंटी काही नाही आहे तिला, त्याच्यामुळं ठीक आहे. जर उसवलं वगैरे तर शिवण्यासाठी वगैरे चांगलंच आहे. काय करतोय रे तू, काय गरज आहे का? एक आधी त्याचे तुकडे केलेस की तुकडे, कसा केलास तो रिमोट? हां आता नवीन आणलाय तो पण नाही ठेवायचा का नीट? नाही ठेवायचं नीट? काय यस करतोय? तुला एक गोष्ट विचारू का? अरे माझे सबस्क्रायबर नाही वाढत आहेत, काय करू मी माझे सबस्क्रायबर वाढाय सांग ना प्लीज. अरे काहीतरी टिप दे ना अशी की पटपट वाढतील, सांग ना. लोक तुझ्यासोबत पण व्हिडिओ बनवते, तू मला अशी काहीतरी टिप दे की, अरे काहीतरी असं सांग ना की जे आपले व्हिडिओ बघतायत ना तर ते पटपट सबस्क्राईब करतील. गिव्ह अवे काय राहतं? काय द्यायचं? ड्रेस वगैरे द्यायचा का? गिफ्ट म्हणजे सबस्क्राईब करतील असं? तुला कुणी शिकवलं हे सगळं? कुठून शिकला तो? देव बाप्पाने? एवढं कसं काय शिकवलं रे? आम्हाला मोबाईल काय असतो ना, तो मला लग्न झाल्यावर माहीत झालं मोबाईल काय असतो ते, माहिती आहे. तोपर्यंत माझ्याकडे मोबाईल पण नव्हता. आणि तुला आत्ताच हे सगळं कसं काय कळालं? मग कोणतं काय द्यायचं आपण गिव्ह अवेमध्ये सांग ना. मशीन द्यायची वय का कपडे द्यायचे? ड्रेस द्यायचा का? सगळंच द्यायचं? आणि करतील लोक सबस्क्राईब नक्की? बघा नाही केलं तर? नाही केलं तर मग काय करायचं? कोणाला द्यायची मशीन? रुद्राचं म्हणणं आहे की जे मशीन आले किंवा जे कपडे आहेत ना माझ्याकडे ड्रेसेस तर ते गिव्ह अवे मध्ये दे. आपल्याला खरंच मला तुमचं माहीत नाही पण मला स्वतःला माझं ज्यावेळेस लग्न जमलं त्याच्यानंतर मला मोबाईल म्हणजे काय ते माहीत झालं. तोपर्यंत आमच्याकडे मोबाईल नव्हता ना, काय नव्हता ना, काही नव्हतं. अगदी तो छोटा एवढूसा राहतो ना ज्याच्यामध्ये ते माझ्या वडिलांकडे होता इतकुसा, तर तोही नव्हता. माझे वडील आम्हाला हात पण नाही लावून द्यायचे आणि काय गरज पण नाही लागायची त्या मोबाईलची. आणि कधी मैत्रिणीचा वगैरे फोन आला तेवढंच आम्ही बोलायचो, नाहीतर झालं. तो पण कधी 11वीच्या नंतर, 10वीपर्यंत तर वडील मोबाईलला हात पण नाही लावून द्यायचे. तर हे बघा. आणि ह्याला मला सकाळी आलाय आणि मला म्हणे मम्मा आपण गिव्ह अवे करूया. मी म्हटलं मग काय होतं त्यानं रे? तर म्हणे की अगं मम्मा मग पटपट सबस्क्रायबर वाढतात आणि मग तुला ना सिल्वर प्ले बटन, गोल्डन प्ले बटन असं पण भेटेल. तर खरंच आत्ताची मुलं इतकी जास्त हुशार आहेत ना, आपल्याला यातलं काही गचं म सुद्धा कळत नव्हतं, है ना?